जय शिवराय शेतकरी मित्रांनो. जर तुम्ही कर्जमाफीच्या पोर्टलवर तुमचा क्रमांक टाकला आणि वर लाल रंगात फार्मर आय डी नॉट प्रेझेंट इन सिस्टीम काइंडली रजिस्टर फॉर ॲग्रीस्टाक अँड प्रोसेस असा मेसेज दिसत असेल तर घाबरू नका. आज मी सांगणार आहे हा मेसेज का येतो, याचा अर्थ कर्जमाफी बंद झाली आहे का, आणि आता पुढे तुम्ही नेमकं काय करायचं, हा मेसेज का येतो. शेतकरी मित्रांनो, हा मेसेज दिसण्याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्या ॲग्रीस्टाक फार्मर आय डी शासनाच्या सिस्टममध्ये उपलब्ध नाही, म्हणजेच फार्मर आय डी तयार केलेले नाही. आपण मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की फार्मर आय डी तयार करून घ्या, पण ज्यांनी केली नाही त्यांना असा प्रॉब्लेम येत आहे. तर मित्रांनो, फार्मर आय डी अजून पोर्टलवर अपडेट झालेली नाही किंवा फार्मर आय डी आणि आधार पडताळणी पूर्ण झालेली नाही. आता काय करायचं, सर्वप्रथम ॲग्रीस्टाक फार्मर आय डी तयार आहे का ते तपासा. जर फार्मर आय डी नसेल तर जवळच्या CSC केंद्रावर किंवा महा ई सेवा केंद्रावर किंवा कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्या मार्गदर्शनाखाली ॲग्रीस्टाक नोंदणी पूर्ण करा. नोंदणी झाल्यावर काय, ॲग्रीस्टाक मध्ये फार्मर आय डी तयार झाल्यानंतर पुन्हा कर्जमाफी पोर्टलवर जाऊन तपासा. अनेक वेळा काही दिवसांनी सिस्टम अपडेट झाल्यावर हा मेसेज आपोआप हटतो. हा मेसेज आला म्हणजे कर्जमाफी मिळणार नाही का? नाही, हा फक्त सिस्टीम मध्ये फार्मर आय डी नसल्याचा तांत्रिक संदेश आहे. याचा अर्थ तुम्ही अपात्र आहात असा होत नाही. शेवटी जर तुमच्याही मोबाईलवर फार्मर आय डी नॉट प्रेझेंट इन सिस्टीम असा मेसेज येत असेल तर कमेंटमध्ये लिहा. तुमच्या जिल्ह्याचे नाव, तुमच्या बँकेचे नाव लिहा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये ॲग्रीस्टाक नोंदणीची पूर्ण प्रक्रिया दाखवेल. धन्यवाद. जय जवान, जय किसान.